नमस्कार. मनसर नगरपंचायत स्थापन होऊन 2 वर्ष पूर्ण होऊन आता 3रं वर्ष चालू आहे. पण ज्या पद्धतीने विकास कामे या ठिकाणी झाली पाहिजे त्या पद्धतीने विकास कामे या ठिकाणी झालेली दिसत नाही. आत्ता कुठेतरी विकास कामाला गती आलेली आहे. ज्यावेळेस या विभागाचे माजी खासदार शोधदा आढराव पाटील असतील, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचप्रमाणे जनसेवक मान्य संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे या ठिकाणी येत असताना 30 ते 35 कोटी रुपयाची कामे आलेली आहेत. परंतु नगरपंचायतच्या माध्यमातून जी कामे ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, फक्त नावाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेंडर हे करण्यात आले, पण विशिष्ट व्यक्तींना ते काम देण्यात आलं. एजन्सी नावाखाली फक्त नेमली गेली, पण एजन्सी त्या ठिकाणी काम न करता गावातलेच काही व्यक्ती त्या ठिकाणी ठेकेदार म्हणून काम करत आहे. त्यामुळे एस्टिमेट आणि वर्क ऑर्डर प्रमाणे कोणतेही काम त्या ठिकाणी होत नाही. आपण जर बाजार तळाचं काम जर बघितलं तर त्या ठिकाणी ओटे जे तयार केलेले आहे ते ओटे कोणत्या याच्यानुसार आपण तयार केलेले आहे तेच समजत नाही, कारण त्याला पूर्णपणे हाईट दिलेली आहे आणि ओट्याची संकल्पना ती पण समजत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा त्या ठिकाणी आक्रोश आहे. अनेक नागरिक आम्हाला येऊन भेटले, त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली, त्यामुळे त्या ठिकाणी पण मोठी समस्या आहे. त्याचप्रमाणे रस्त्याची जी कामं होत आहेत ती वर्क ऑर्डर आणि एस्टिमेटप्रमाणे होत नाही. मी त्या ठिकाणी एक अर्ज दिलेला आहे की आपण संबंधित कोणतंही त्या ठिकाणी पेमेंट काढू नये, त्याची चौकशी झाली पाहिजे, पारदर्शक काम झालं पाहिजे. त्याचप्रमाणे नगरपंचायतमध्ये नागरिकांकडून पैसे घेतले जातात. 50 रुपये त्या ठिकाणी आपण उताराचे घेतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आरोग्य कर घेतो, दिवाबत्ती कर घेतो, पाण्याचे पैसे घेतो, पण आरोग्याची कुठेही त्या ठिकाणी काळजी केली जात नाही. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बल आपण पाहतोय, त्या ठिकाणी हायमस्ट त्या ठिकाणी आपण मर्क्युरी काढल्या आणि त्या ठिकाणी आपण बल लावले, तर मर्क्युरी काढून आपण त्या ठिकाणी बल लावताय. त्याचप्रमाणे आरोग्याचा आपण कर घेताय, आरोग्याची कोणतीही फॅसिलिटी तुम्ही नगरपंचायत त्या ठिकाणी देत नाही. त्याचप्रमाणे अनेक विषय आहे की ह्या नगरपंचायतचे विषय सोडवण्यासाठी नागरिक हे आमच्याकडे येत असतात. अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी असं त्यांना आम्ही भेटलो, त्यांना समस्या सांगितल्या, पण ते फक्त म्हणले की आपण याच्यावरती काहीतरी उपाययोजना करू, पण त्या ठिकाणी उपाययोजना हे केल्या जात नाही. त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधकाम हे मनसर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. जुन्या बांधकामाविषयी आमची कोणतीही तक्रार नाही, पण नवीन जे बेकायदेशीर बांधकाम होत आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे, कारण आता नगरपंचायत झालेली आहे. नगरपंचायत झाल्यामुळे बेकायदेशीर बांधकामाला चाप त्या ठिकाणी बसला पाहिजे, कारण बेकायदेशीर जर बांधकाम झालं तर परत मग नागरिकांना त्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडल्या गेल्या पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जर या विषयावरती कोणताही मार्ग निघाला नाही, जर तोडगा काढला नाही, तर नगरपंचायतवरती सर्व ग्रामस्थांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी धडक मोर्चे आम्ही काढणार आहोत. त्याचप्रमाणे नगरपंचायतच्या ठिकाणी मोठे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून होत आहे, पण पर्यायी जी त्या ठिकाणी लोक आहेत त्यांना कुठेतरी आपण जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी व्यवसायाला आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे, कारण हातावरती पोट त्यांचं आहे. आपण त्यांना काढल्यानंतर ते पुढं व्यवसाय करणार आहे, हा पण विचार नगरपंचायतने केला पाहिजे. मनसर गावचे प्रतिष्ठित जी व्यक्ती आहे, मग त्यामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, राजकीय पक्षातील जी लोक असतील, यांना संयुक्त एक मिटिंग लावली पाहिजे. ते मिटिंग घेऊन त्यांनी या मनसर गावचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे हे बघितलं पाहिजे. कारण आपण पाहत आहे की अनेक विकासाच्या कामामध्ये 3 ते 4 कामं आता परत गेलेली आहे, कारण खाजगी रोडवरती यांनी फंड टाकलेला आहे. कोणाला न विचारता त्या ठिकाणी फंड पाडल्यामुळे 30 ते 40 लाखाची कामे हे पुन्हा मागे गेलेली आहे. त्यामुळे जर असं होत असेल तर नगरपंचायतवरती कोणाचं जरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे, कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे, कारण आता नगराध्यक्ष नाही, सीओ नाही, त्यामुळे नागरिकांच्या खूप समस्या आहे. मग त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊ. या पुढच्या काळामध्ये जर व्यवस्थित जर काम झालं नाही तर नगरपंचायतीवरती आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आमची एक विनंती आहे की आपण जो कारभार चाललेला आहे तो कारभार आपण बदलून त्या ठिकाणी पारदर्शक काम आपण केलं पाहिजे. क्लब टेंडर न करता ऑनलाईन टेंडर पारदर्शक पद्धतीने केलं पाहिजे आणि जी एजन्सी आहे त्या एजन्सीनेच ठेकेदारांनी तेच काम केलं पाहिजे. जर वैयक्तिक जर दुसरा जर कोण काम करत असेल तर ते काम आपण बंद केलं पाहिजे, कारण इंजिनियर त्या ठिकाणी अभ्यास करून इंजिनियर सर्टिफिकेट घेतो, तो त्याचं लायसन काढतो, त्याला हे काम केलं पाहिजे. विशिष्ट ठेकेदारांनी ते काम न करता ते इंजिनियरनेच ते काम केलं पाहिजे, अशी आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे. तसं जर नाही झालं तर सगळी कामे ह्या ठिकाणी आम्ही बंद पाडू, कारण त्या ठिकाणी जर कामच योग्य नाही झाली तर त्या कामाला काही उपयोग राहणार नाही, ही आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे. त्याचप्रमाणे गावचा एक विशिष्ट व्यक्ती आहे, तो कोणतंही सरकार आलं किंवा कोणीही आलं तर तो ही कामं मॅनेज करत असतो. ते बी येणाऱ्या काळामध्ये मी त्याचं पण नाव पत्रकारांना सांगणार आहे. त्यामुळे आमची मागणी एवढीच असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये हे सगळं पारदर्शक कारभार झाला पाहिजे. सीता मोटर्स, आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील.
तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध। सीता मोटर्स। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी, 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्क 95 61 73 56 67।